माझ्या डोळ्यांची झोप उडाली होती, कारण मी जेव्हा उठले तेव्हा मी रुग्णालयात होते. जेव्हा मला रुग्णालयात आणलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित आम्ही तुमचे प्राण वाचवू शकणार नाही. पण माझ्या नशिबाने मला दुसरं आयुष्य मिळालं. देवाने माझ्यावर कृपा केली होती. मात्र डॉक्टरांकडे पाहतच मी चकित झाले. डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांच्या हातात काहीतरी होतं. मी विचारलं, हे काय आहे? पण खरं सांगायचं तर मला आधीच समजलं होतं. माझे हातपाय थरथरू लागले. डॉक्टर म्हणाले की तुमचं ऑपरेशन दरम्यान आम्हाला ही वस्तू तुमच्या पोटात सापडली आहे. हे ऐकताच माझ्या मनात आलं होतं की मी कुठलं तरी भयानक स्वप्न पाहते. मी स्वतःला धक्का देऊन जागा करण्याचा प्रयत्न केला, पण हे स्वप्न नव्हतं, ही सत्य परिस्थिती होती. मी विचारलं, असं कसं होऊ शकतं? डॉक्टरांनी सांगितलं की हे खरंच घडलं आहे. मी त्या वस्तूंकडे पाहिलं आणि ते दोन्ही हातांनी पकडली, कारण मला कळलं होतं की आता माझं आयुष्य बदलणार आहे. माझं संपूर्ण आयुष्य झिजवून कदाचित मी ही गोष्ट कधीही मिळवू शकले नसते जी आज मला मिळाली होती. माझी कथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि विचार करावा लागेल की असं खरंच होऊ शकतं का? मी तुम्हाला माझी कथा पूर्णपणे सविस्तर सांगते. माझे नाव ताराबाई आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासात अनेक चढ उतार आले, पण एक स्वप्न माझ्या हृदयात नेहमीच जिवंत होतं. ते म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन देवदर्शन करण्याचे स्वप्न. लहानपणापासूनच देवदर्शनाची इच्छा होती. प्रत्येक वर्षी जेव्हा मे जून महिना यायचा तेव्हा माझ्या डोळ्यात चमक यायची, पण प्रत्येक वेळेस माझी आर्थिक अडचण आणि परिस्थितीमुळे माझी इच्छा अपूर्णच राहायची. लहानपणापासूनच मला कठोर परिश्रम करावे लागले होते. माझे आई वडील गरीब होते. नंतर गरीब घरातच लग्न झालं आणि नवऱ्याच्या निधनानंतर तर माझं आयुष्य मुलांचं करण्यातच चाललं होतं. मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. त्यांच्या लग्नासाठी दिवसरात्र कष्ट केले. लोकांच्या घरात कामं करून मी माझ्या मुलींचे लग्न केले. मला 3 मुली आहेत. त्यांच्या आनंदात मी माझं सुख शोधत होते. माझ्या मुलींच्या आनंदातच माझा खरा आनंद होता. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं. आता माझ्या मुली त्यांच्या आयुष्यात सुखी होत्या आणि मी मात्र घरात एकटी राहायला लागले. माझं वयही वाढत होतं. प्रत्येक दिवस मला एकाच विचारात गुंतलेला वाटायचा, जर मी शिव महादेवाचे दर्शन घेऊ शकले नाही तर माझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. माझ्या आयुष्यात मी खूप त्याग केले होते, पण यावर्षी काहीही करून मला केदारनाथला जायला हवं होतं असं मला वाटू लागलं होतं. देवाने मला माझ्या परिश्रमाने खूप काही दिलं होतं, पण केदारनाथ दर्शन घेण्याची इच्छा माझ्या मनात खोलवर रुजली होती. दररोज मी देवाला प्रार्थना करत होते, त्याला विनंती करत होते की मला एक संधी द्यावी. कधी कधी वाटायचं कदाचित कोणीतरी माझ्यावर दया करून मला सोबत घेऊन जावं, पण माझी परिस्थिती पाहून मला कळायचं की मला स्वतःच काहीतरी करावं लागेल. मी विचार केला की मी स्वतःच्या हातांनी काही काम करू शकते, तर मी माझ्या शेजारी पाजारी लहान मोठी कामं करायला सुरुवात केली. लोकांच्या मुलांना शिकवू लागले, घर साफसफाईचं कामं केले आणि स्वयंपाकाचं कामही सुरू केलं. त्यामुळे थोडीफार कमाई होऊ लागली होती, पण ते पुरेसे नव्हते की मी तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तरीही मी ठरवलं होतं की स्वप्न तर नक्कीच पूर्ण करणार. जेव्हा मी माझं स्वप्न वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा माझ्याकडे थोडेसे पैसे जमा झाले होते, पण ते पुरेसे नव्हते. मग मी विचार केला की माझ्या रोजच्या कमाईचा काही भाग आणि बचतीचे पैसे एकत्र केले तर कदाचित मी तीर्थयात्रा करू शकते. थोडे दिवस मी काम केले आणि अजून पैसे जमा केले. ज्या घरात मी काम करत होते त्यामधील एका घराच्या बाईंकडे मी आगाऊ पैसे मागण्यासाठी गेले आणि मी त्या महिलेला म्हणाले की बहीण, मला सर्व तीर्थयात्रा करायची आहे, पण माझ्याकडे पैसे कमी आहेत. तुम्ही मला जर आगाऊ पैसे दिले तर मी ही माझी इच्छा पूर्ण करू शकेन. पण तिचं उत्तर माझ्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली की आम्ही लोकांसाठी पैसे कमवतो का? मला तुझे पैसे देण्याची काही गरज नाही. तुम्ही गरीब लोक जेव्हा कोणाच्या तरी घरी काम करता तेव्हा तुम्हाला वाटतं की सगळे पैसे आपल्यासाठीच कमावले जात आहेत. असं होत नाही. कधी वाटलं तर मागून घेता, असं चालत नाही. तिच्या या शब्दांनी माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला. मला असं वाटलं की जणू माझे सगळे परिश्रम वाया गेले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मला स्वतःचं खूप वाईट वाटू लागलं. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या मुलींनी मला पाहिलं. माझ्या 3ही मुली घरी आल्या होत्या. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं की काहीतरी बिनसलंय. त्यांनी मला विचारलं की काय झालं आई? मी त्यांना सगळी कथा सांगितली. मी बोलल्यानंतर त्या मला म्हणाल्या
की आई, देवदर्शनाला जायची काही गरज नाही, तुझ्याकडे पैसे पण नाहीत तर जाऊ नकोस. देव असं म्हणत नाही की पैसे नसेल तरी माझं दर्शन घ्यायला या, म्हणून काही गरज नाही या गोष्टींची. आराम कर आई. आयुष्यभर तू कामं करत राहिली आहेस, आता सगळे खर्च संपले आहेत तर तुझ्या डोक्यावर एक नवा कामाचा भार घेऊन बसली आहेस. लोकांकडून पैसे मागतेस. जर ही गोष्ट आमच्या सासरच्यांना कळाली तर ते आम्हाला टोमणे मारतील. हे ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. माझ्या मुलींना ज्यांचं मी आयुष्यभर स्वप्न पूर्ण केले त्यांना माझ्या या स्वप्नाची अजिबात काळजी नव्हती. त्यांनी असंही नाही म्हटलं की आई, आम्ही तुझी हौस पूर्ण करू. मी त्यांना विचारलं की तुमच्या सासरच्यांच्या नजरेत तुमचा सन्मान वाढणार नाही का, जर त्यांना कळलं की तुमची आई कोणतेही वाईट काम करत नाही, फक्त देवदर्शनासाठी धडपडत आहे. यावरती माझी मुलगी मला म्हणाली की माझ्या सासरच्या लोकांना असं वाटते की माझ्या आईकडे आता खूप पैसे आहेत की देवदर्शनाला जाते, मज्जा करते. मग ते वेगवेगळ्या मागण्या करू लागतील आणि म्हणतील की आईकडे गेलीस तर हे मागून घेऊन ये, ते मागून घेऊन ये. त्यांना आपल्या घरची परिस्थितीची काहीच कल्पना नाही. जर आपण त्यांना नकार दिला तर ते म्हणतील की तू आणायला इच्छुक नाहीस. त्यावरती मी मुलींना म्हणाले की बाळांनो, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की माझं तिथे जाण्याची काहीतरी सोय होऊ दे, आणि जर मी तिथे जाऊ शकले तर मी तुमच्यासाठी देवाकडे मागेन. मी माझ्या मुलींना घरी बोलावलं होतं की किमान थोडीफार मदत करतील, तिघी मिळून काहीतरी योगदान देतील. पण त्यांनीही सरळ सांगितलं की जाण्याची काही गरज नाही. मी ज्या घरामध्ये काम करत होते त्यांनीही मदतीसाठी नकार दिला. आता माझ्याकडे अशी कोणतीही व्यक्ती नव्हती जिच्याकडून मी मदतीची अपेक्षा करू शकेल. काही इतर लोक होते पण त्यांनीही आपली अडचण सांगून हात झटकले. त्यांनीही मला नकार दिला. मात्र यावर्षी मला जायचंच होतं. पुढच्या वर्षापर्यंत मी थांबू शकत नव्हते. मी सगळी तयारी करून ठेवली होती. माझं सगळं सामान एकाच जागी ठेवलं होतं, फक्त ते एका बॅगेत भरायचं होतं. समस्या होती तर फक्त पैशांची, आणि मदतीसाठी कोणीही तयार नव्हतं. प्रत्येकाने सांगितलं की ते मदत करू शकत नाही. अखेर माझ्या मनात एक कठोर निर्णय घेण्याचा विचार आला. मी ठरवलं, जर कोणी मला मदत करत नसेल तर मला माझ्या स्वप्नांसाठी स्वतःच काहीतरी करायला हवं. 3 महिन्यांपूर्वी मी ऐकलं होतं की किडनी विकल्यावर चांगले पैसे मिळतात. मी रुग्णालयात गेले आणि तेथे डॉक्टरांशी बोलले. मी त्यांना सांगितलं की मला सर्व तीर्थयात्रा करायची आहे आणि सर्व देवांचे दर्शन घ्यायचे आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे, म्हणून मी माझी एक किडनी विकण्याचं ठरवलं आहे. डॉक्टरांनी माझी अवस्था पाहून मला समजावलं की हा निर्णय तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. पण माझ्या मनात इतकी अस्थिरता होती की मला कोणताही दुसरा मार्ग दिसत नव्हता, आणि देवदर्शनासाठी मी इतकी अधीर झाले होते की माझ्या मनाला चैनच उरली नव्हती. मग माझ्या देवाने मला धैर्य दिलं. डॉक्टरांनीही मला समजावलं की हे सगळं काही इतकं सोपं नाही. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही करून हे सगळं सोपं करा. मला जास्त पैसे नकोय, फक्त तीर्थयात्रेसाठी लागणारे पैसे द्या, बाकीचे पैसे तुम्ही ठेवा. डॉक्टरांनी म्हटलं की ही खूप मोठी समस्या आहे, पण ठीक आहे, काहीतरी करूया. ते तयार झाले. किडनी इतक्या स्वस्तात विकली जात नाही, पण मी अर्धे पैसे त्यांना ठेवायला सांगितले होते, त्यामुळेच ते या सगळ्यासाठी तयार झाले. मला एवढेच पैसे मिळाले की ज्यामुळे माझा हा प्रवास सुखकर पार पडेल. ऑपरेशननंतर मला ठरवलेले पैसे मिळाले, पण त्यांनी सांगितलं की माझी तब्येत खूप खराब आहे आणि मला आराम करणं गरजेचं आहे. पण माझ्यासाठी आराम करणं शक्य नव्हतं. मी पटकन माझे पैसे गोळा केले आणि सर्व तीर्थयात्रेसाठी तयारी केली. मला कळालं की माझ्या एका मैत्रिणीची संपूर्ण फॅमिली तीर्थयात्रेला जात होती. मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मी खूप आनंदी होते. असं वाटत होतं जणू आयुष्यातल्या सगळ्या आनंदांनी माझ्या पुढे रांगा लावल्या आहेत. जेव्हा आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो तेव्हा माझ्या हृदयात एक आनंदाची लाट उमटली. आम्ही एक खाजगी बस केली होती. त्यात बसल्यावर माझं मन भरून आलं. जेव्हा आम्ही केदारनाथला पोहोचलो तेव्हा माझ्या स्वप्नांचे वास्तव मला जाणवलं. देवाच्या चरणांजवळ इतकं जवळून पाहण्याचा तो क्षण माझ्यासाठी आयुष्यभराची सगळ्यात मोठी संपत्ती होती. म्हणतात की देवदर्शन करताना पहिल्या नजरेत जी प्रार्थना करतो ती नक्कीच पूर्ण होते. मी एक आई होते. मी काय मागणार?
मी फक्त एवढीच प्रार्थना केली की माझ्या मुलींना नेहमी सुखी ठेव आणि त्यांचं आयुष्य आनंदी कर. बाकी माझं स्वप्न तर पूर्णच झालं होतं. मी देवदर्शनासाठी इथे आले आहे. माझी एक मुलगी आहे जिला अजून मूलबाळ झालं नव्हतं. माझी दुसरी प्रार्थना तिच्यासाठी होत होती. मी देवाला विनवणी केली की हे देवा, माझ्या मुलीची कूस रिकामी ठेवू नकोस. तिला मूलबाळ होऊ दे. तिच्या पदरात आनंद भरून दे. तिलाही तुझे आशीर्वाद दे. जसं ती एक आई होऊ शकेल. मी देवाच्या दर्शनासाठी किती मनापासून प्रार्थना केली होती. मी देवाला सांगितलं होतं की तुझ्या दर्शनासाठी मी चप्पल न घालता येईल. मला फक्त तुझ्या दर्शनासाठी बोलाव. आणि तो मी पूर्ण केला. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रत्येक पायरी चढताना मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यातील सर्व बलिदान, दुःख आणि परिश्रम माझ्या समोरून जात आहेत. मी माझ्या देवाचे आभार मानले की त्याने मला इथे आणलं. तो क्षण माझ्यासाठी आश्चर्यजनक होता. जसं मी देवाच्या चरणांचे दर्शन घेतले तसं माझ्या मनाला शांतता मिळाली. तिथला प्रत्येक क्षण मला जाणवू देत होता की मी आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझ्या हृदयात एक वेगळाच शांततेचा अनुभव होता. जणू जगातील सर्व अडचणी दूर झाल्या होत्या. ही माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी यशोगाथा होती. मी माझ्या देवाशी गळाभेट घेतली कारण ते माझं सर्वस्व होतं. आता मला जाणवलं की माझ्या परिश्रमांच्या जोरावर माझं स्वप्न सत्यात उतरलं होतं. मी घेतलेला निर्णय वाईट नव्हता हे मला समजलं. देवदर्शनासाठी मी काहीही करू शकले असते आणि हा निर्णय त्या सर्व गोष्टींपेक्षा काहीच नव्हता. म्हणतात ना, कोणतीही गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा तुमचं अंतर किती आहे ते ठरवत असतं. जर मी हा अनुभव कोणाला सांगितला असता तर कदाचित लोकांनी मला फटकारलं असतं आणि म्हणाले असते की असं करण्याची काय गरज होती. जर तुझ्या नशिबात देव असते तर तुला नक्कीच बोलावतील. पण आता मला कळलं की माझ्या नशिबात हे होतं म्हणूनच मी इथे उभे होते. माझं स्वप्न सत्यात उतरल्याचं पाहून आणि देवाच्या दर्शनाने माझ्या मनाला एक अद्भुत आनंद आणि शांतता मिळाली होती. पण अचानक माझ्या मोबाईलची घंटी वाजली. मी फोन उचलला तर माझ्या मुलींचा आवाज ऐकू आला. मात्र यावेळेस त्यांच्या आवाजात एक विचित्र प्रकारची चिंता जाणवत होती. आई, तू कुठे आहेस? माझ्या एका मुलीने मला विचारलं. मी तिला सांगितलं, मी इथे तीर्थयात्रेसाठी आले आहे आणि माझ्या आनंदाला सीमा नाहीये. पण त्यानंतर त्यांनी जे काही बोलल्या त्यांनी माझ्या हृदयाला ठेच पोहोचली. त्या म्हणाल्या, जर तुझ्याकडे इतके पैसे होते की तू तीर्थयात्रेला गेलीस तर काही पैसे आम्हालाही दिले असतेस. आमच्या सासरचे म्हणत असतात की तुझ्या आईने चांगला हुंडा दिला नाहीये. हे ऐकून माझं मन खूप दुखावलं होतं. मी माझ्या मुलींसाठी जेवढं शक्य होतं तेवढं केलं होतं. त्यांच्या लग्नासाठी माझ्या आयुष्यभराची सगळी जमापुंजी लावली होती. पण हे ऐकून मला जाणवलं की त्यांचे सासरचे किती निर्दयी आहेत. माझ्या परिश्रमांची किंमत न करता किती टीका करत आहेत. मी माझ्या मुलींना विचारलं की तुम्ही त्यांच्या समोर का नाही सांगत की आमच्या आईकडे फार पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत, माझे वडील नाहीत. आणि तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की आमच्या आईकडे फार पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत, माझे वडील नाहीत. आणि तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की आम्हाला हुंडा देणे शक्य नव्हते. तुमची खरी परिस्थिती त्यांच्यासमोर का मांडत नाहीत? मला माहीत होतं की माझ्या आयुष्यातील सर्व परिश्रम त्यांचं सुख मिळवण्यासाठी वापरले होते. आणि आता जेव्हा मी स्वतःचं एक स्वप्न पूर्ण केलं त्यामुळे माझ्या मुलींना अडचणींचा सामना करावा लागत होता. माझ्या मनात विचार आला की ही कशी मानसिकता आहे जिथे माझ्या मुली माझ्यावर दबाव आणण्याऐवजी त्यांच्या सासरच्या समोर उभे राहत का नाही. हा विचार माझं मन जास्तच खिन्न करत होता. मी माझ्या मुलींना म्हणाले की ही सगळी परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. मी माझ्या बाजूने शक्य तितकं केलं आहे आणि जे काही मिळालं ते देवावर श्रद्धा ठेवल्याने मिळालं आहे. आपण कधीही आपली कमजोरी लपवू नये. मला माहीत होतं की माझ्या देवाने मला इथे आणले आहे आणि मी माझ्या परिश्रमाने त्यांच्यासाठी एक चांगलं आयुष्य उभं करण्याची आशा केली होती. पण हे दुःख मला कधीही त्या कठोर वास्तवाला विसरू देणारं नव्हतं. मी माझ्या मुलींच्या सुखासाठी शक्य तेवढं सगळं केलं. जेव्हा मी मोठ्या मुलीला थोडं समजावून सांगितलं तेव्हा तिने फोन बंद करून टाकला. ती कदाचित मला भेटायला घरीही आली असावी कारण तिला पैशांची गरज होती आणि मी घरी नव्हते. तेव्हा मी देवदर्शनात मग्न होते. तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात वेदनांची लहर उमटू लागली.
मी गडबडीत मोठं ऑपरेशन करून घेतलं होतं आणि माझी तब्येत अजून पूर्णपणे ठणठणीत नव्हती. माझ्या वेदना वाढत होत्या, पण तरीही माझ्या मनात एक विचित्र प्रकारची हिंमत निर्माण झाली होती. देवाने त्याच्या शक्तीने मला आरोग्य दिलं आणि मी ठरवलं की माझ्या स्वप्नांसाठी हे सगळं सहन करायचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी देवाच्या चरणांसमोर माझं मस्तक झुकवलं तेव्हा मला जाणवलं की माझं सर्व दुःख, वेदना हळूहळू दूर होत आहेत. देवाच्या आशीर्वादाने मला सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि मी माझं तीर्थयात्रेचं स्वप्न पूर्ण केलं. जेव्हा मी घरी परत आले तेव्हा मला भेटायला कोणीही आलं नव्हतं. माझ्या शेजारच्यांनीही मला दुर्लक्षित केलं. त्यांना याचा राग होता की मी पैसे वाया घालवून तीर्थयात्रेला गेले. त्यांचं म्हणणं होतं की मला माझ्या मुलींच्या गरजांचा विचार करायला हवा होता आणि त्यांना काही पैसे द्यायला हवे होते. हे ऐकून माझ्या मनाला खूप वेदना, दुःख झालं. मी माझ्या मुलींसाठी आयुष्यभर परिश्रम केले होते आणि आता जेव्हा मी माझं स्वतःचं एक स्वप्न पूर्ण केलं तेव्हा मला अशा गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. मला जाणवलं की लोकांनी मला समजून घ्यायचाही प्रयत्न केला नाही. तीर्थयात्रा करणं हा माझ्यासाठी योग्य स्वप्न नव्हतं का? देवाच्या दर्शनाची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी घेतलेला हा प्रवास माझ्या आरोग्यावरही भारी पडला होता, पण मी ते यशस्वीरित्या पूर्ण केलं. मी स्वतःशीच म्हटलं, मी जे केलं ते देवाला प्रसन्न करण्यासाठीच केलं आहे. देवाचं दर्शन घेण्याची इच्छा काही चुकीची नाही. ही भावना माझ्या मनाला शांतता देत होती. मला स्वतःच्या आनंदाचा आणि समाधानाचा अनुभव होता आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. मला ठाऊक होतं की मी जे काही केलं ते माझ्या देवाला प्रसन्न करण्यासाठीच केलं होतं. मग लोक काहीही म्हणत, मी माझ्या स्वप्नांना पूर्ण केल्याने मला एक विलक्षण आनंदाची जाणीव झाली होती. हे माझ्यासाठी जगातील सगळ्यात मोठं यश होतं. मी माझ्या देवाचे आभार मानले की त्याने मला हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आणि ठरवलं की मी आयुष्यभर त्याच्या चरणांची सेवा करत राहीन. आपल्या समाजात तीर्थयात्रेला जाणं हा खूप पवित्र आणि शुभ मानलं जातं. पण माझ्यासोबत बघा, जेव्हा मी तीर्थयात्रा करून परत आले तेव्हा मला लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला. लोकांनी इथंपर्यंतही बोलले की तू तुझ्या तिन्ही मुलींसाठी काहीतरी करायला हवं होतं. त्यांना आणि त्यांच्या नवऱ्यांना एखादी मोटरसायकल तरी घेऊन दिली असतीस. मला प्रश्न पडला की मी का कोणाला काही द्यावं आणि नंतर त्यांच्या हट्टासाठी मागण्यांनाही पूर्ण करावं. तीर्थयात्रेवरून परतताना माझ्या मनात एक आशा होती की कदाचित माझ्या मुली मला भेटायला येतील. मी तिथून माझ्यासाठी काहीही आणलं नव्हतं, फक्त माझ्या मुलींसाठी बरेचशा भेटवस्तू घेतल्या होत्या. त्यात देवळातून आणलेल्या प्रसादही, त्यांच्यासाठी कपडे आणि अजून काही वस्तू होत्या ज्यांचा त्यांना आनंद होईल असं मला वाटलं होतं. पण जेव्हा त्या मला भेटायला आल्या नाहीत तेव्हा मीच त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्या घरी पोहोचल्यावर सामान त्यांच्या खोलीत ठेवलं. मला आशा होती की त्यांना माझ्या प्रयत्नांची आणि माझ्या प्रेमाची जाणीव होईल. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझ्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामान स्वीकारलं, पण त्याचबरोबर मला बरीचशी तक्रारीही ऐकवल्या. माझी मोठी मुलगी मला म्हणाली की तू जाण्याआधी आमच्याशी काहीही बोलायचंही ठरवलं नाही. आम्ही तुझी इथे वाट पाहत होतो आणि तू मात्र तीर्थयात्रेला निघून गेली होतीस. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात खूप कडवटपणा भरला. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभवण्यासाठी स्वतःला कुर्बान केलं आणि आता त्या माझ्या या निर्णयाला समजून घेण्याऐवजी माझ्याशी असं वागतायत. त्यांच्या या शब्दांनी मला खूप वेदना झाल्या, पण मी मनाशी ठरवलं की माझा देवावरील प्रेम आणि माझे स्वप्न माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. मनात वेदना वाटत असताना मी आकाशाकडे डोळे वर करून पाहिलं आणि देवाचे आभार मानत प्रार्थना करू लागले. हे देवा, तू माझ्या मुलींनाही तुझ्या दर्शनाची संधी दे. त्यांना तुझं प्रेम मिळो आणि त्यांचे लक्ष फक्त तुझ्याकडे असू दे. त्यांना संसाराच्या भानगडीतून बाहेर काढ. त्यांचं हृदय तुझ्या प्रेमाने भरू दे. तुझ्या दर्शनाच्या महत्त्वाची जाणीव त्यांना होऊ दे. तूच माझ्या भावनांना समजू शकतोस. देवा, माझ्या मनात खूप विचार चालू होते. मला माहीत होतं की मी माझ्या मुलींना जितकं शक्य होईल तितक्या गोष्टी दिल्या होत्या, पण आता त्यांच्यासमोर मी दोषी असल्याचं अनुभवत होते. मी मनाशी ठरवलं की मी त्यांचं भलं करेन, त्यांचं सुख मिळावं यासाठी सदैव प्रार्थना करीत राहीन. यावेळेस माझ्या मनात एक विचार आला की कधीकधी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. मनाशी हे ठरवून मी देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, मला शक्ती दे जेणेकरून मी माझ्या मुलींसाठी तुझ्या मार्गदर्शनाची आणि प्रार्थनेची पूजा करू शकू.
ते मला समजून घेतील की नाही हे महत्त्वाचं नाही, फक्त तुम्हाला त्यांचं भलं व्हावं म्हणून मार्गदर्शन कर. नातं कधीही बांधून ठेवता येत नाही, ते कधी सोडतात आणि कधी साथ देतात. हे जाणून मी देवाशी प्रार्थना केली की देवा, मी फक्त चांगल्या नशिबासाठी प्रार्थना करते, चांगल्या लोकांसोबत राहण्याची, आणि हो, त्यांना चांगले संतान मिळावीत. माझे तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण झालं होतं आणि हे स्वप्न माझ्या नवऱ्याने मला दाखवलं होतं. माझा नवरा एक महान व्यक्ती होता. तो नेहमी माझ्या आनंदाची काळजी घेत होता. आम्ही दोघांनी अनेक वेळा देवाच्या दर्शनाला जाण्याचा प्रयत्न केला, पण मुलांची वाढ आणि शिक्षण या कारणाने आम्हाला त्यासाठी वेळ मिळालाच नाही. माझा नवरा, जो मला नेहमी साथ देणारा होता, तो यापूर्वीच या जगातून निघून गेला होता. त्याच्यानंतर मी एकटीच संसार करत राहिले. तीर्थयात्रेवर जात असताना प्रत्येक क्षणी माझ्या मनात माझ्या नवऱ्याची, अर्जुनची आठवण येत होती. मी त्याच्या आत्म्याची शांती करण्यासाठी हवन केलं होतं आणि डोळे बंद करून मनाच्या गाभाऱ्यातून त्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझ्या मनात एक विचित्र प्रकारची वेदना जाणवत होती. मी खूप दुःखी होते, कारण अर्जुनच्या आठवणींनी माझ्या प्रवासातील आनंद अपूर्ण वाटत होता. मी विचार केला, कदाचित ते येथे असते, आम्ही दोघांनी मिळून त्या पवित्र स्थळांचे दर्शन घेतलं असतं. पण जेव्हा मी परत आले तेव्हा माझ्या पोटात विचित्र प्रकारची वेदना होऊ लागली होती. ही वेदना विशेषतः माझ्या पोटाजवळ जाणवत होती. कधीकधी मला असं वाटायचं की हा त्रास किडनीपर्यंत पोहोचतोय. माझी तब्येत हळूहळू खालावत चालली होती. पण मी स्वतःला समजावत होते की कदाचित हा त्रास ऑपरेशन नंतर विश्रांती न घेतल्यामुळे होत आहे. मी प्रयत्न केला की माझ्या कामात व्यस्त राहावं, पण वेदनांनी मला सोडण्याचं नावच घेतलं नाही. वेदना एवढ्या वाढल्या की रात्रभर जागरण होऊ लागलं. झोपेचा एक क्षणही मला मिळत नव्हता आणि प्रत्येक क्षणी माझी तब्येत अधिकच बिघडत चालली होती. मी विचार केला की कदाचित थोडा वेळ विश्रांती घेतल्याने आज त्रास संपेल, पण वेदनांच्या लाटा माझं जगणं कठीण करत होत्या. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग माझ्यासाठी जणू ओझं झाला होता आणि मला खूप अशक्त वाटू लागलं होतं. मला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे असं जाणवलं होतं, पण मला माहीत होतं की माझ्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नाहीत. माझ्या मनात असहाय्यतेची भावना वाढू लागली होती. मी विचार करत होते की मी एवढे कष्ट करून देवाचे दर्शन घेतलं, पण आता माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. हा विचार माझ्या मनात सतत गोंधळ घालत होता. मी देवाकडे प्रार्थना करत होते की देवा, माझं आरोग्य सुधारू दे. मी एखाद्या सरकारी रुग्णालयात जाऊ शकले असते, पण माझा त्रास इतका गंभीर होता की तेथे गेल्याने काही फायदा होणार नव्हता. मला एखाद्या चांगल्या सर्जन डॉक्टरांना दाखवण्याची गरज होती, ज्यांना मी हे सांगू शकले असते की माझं इतकं मोठं ऑपरेशन नुकतंच झालं आहे आणि मी पुरेशी विश्रांतीही घेतली नाही. या वेदनेचा प्रवाह माझ्या आत्म्यालाही दुर्बल करत होता. मला विचार येत होता की मला जिवंत राहावं लागणार आहे, मला माझ्या मुलींसाठी खंबीर राहावं लागणार आहे असं मला वाटत होतं. पण माझ्या आतल्या वेदनेने मला खूप निराश केलं होतं. मी देवाकडे सतत प्रार्थना करत होते की मला या कठीण वेळेत धैर्य द्यावं, माझं आरोग्य सुधारावं, जेणेकरून मी माझ्या मुलींसाठी एक चांगली आई बनू शकेल. माझ्या वेदनांनी माझी खूप परीक्षा घेतली, पण मी ठरवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी हार मानणार नाही. वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी माझी अवस्था अधिकच बिकट होत गेली. वेदनांनी मला त्यांच्या पाशात घट्ट पकडून ठेवलं होतं आणि शेवटी मी ठरवलं की मला रुग्णालयात जाणं भाग आहे. पण जेव्हा मी माझ्या मुलींना सांगितलं तेव्हा त्या खूप नाराज झाल्या. त्यांनी म्हटलं की तू जर ऑपरेशन करण्याचा निर्णय स्वतः घेतलास आणि वर विश्रांती न घेता फिरायला गेलीस, आता आम्ही तरी काय करायचं? त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनाला मोठा धक्का बसला. मला जाणवलं की त्यांनी माझ्या कष्टांचा आणि त्यागाचा योग्य अर्थ लावलेला नाही. त्यांच्या शब्दांनी मला आणखीनच एकटं वाटू लागलं. जेव्हा मी रुग्णालयात जाण्याची तयारी करत होते तेव्हा मी मनाशी ठरवलं की एकदा बरी झाले की मी कुणाशीही बोलणार नाही. मला माहीत होतं की एक आईसाठी असं ठरवणं किती कठीण आहे, कारण कोणत्याही आई आपल्या मुलांपासून दूर राहू शकत नाही. पण माझ्या मनात मोठं दुःख होतं की त्यांच्या भल्यासाठी मी काय काय केलं नाही, पण आजारपणात माझी काळजी घेणारं कुणीच नव्हतं. माझ्या नवऱ्याची, अर्जुनची मला खूप आठवण येत होती. जर तो असता तर निदान माझी काळजी घेतली असती, मला धीर तरी दिला असता आणि माझ्या तब्येतीची फिकीर केली असती. त्याच्या प्रेमाच्या अभावाने माझ्या मनात आणखी एक वेदना भरली. मला जाणवलं की जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षणांची किंमत असते आणि कधीकधी
सगळं काही एका क्षणात बदलून जातं. माझ्या मनात एक कडवटपणा होता की माझ्या मुली मला भेटायला देखील आल्या नाहीत. मला माहीत आहे की मी त्यांच्या भल्यासाठी खूप काही केलं आहे आणि देवाला माझ्या मनाची स्थिती नक्की कळते. आता मी देवाकडे फक्त हीच प्रार्थना करत होते की देवा मला हिंमत दे आणि माझं आरोग्य सुधारू दे. पण मनाच्या गाभाऱ्यात अर्जुनच्या आठवणी आणि माझ्या मुलींच्या शब्दांनी मला एक गडद खोल खाईत ढकललं होतं. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा वेदनेने कळवळून ओरडत होते. खूप त्रास होत होता. माझी अवस्था पाहून तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही विश्रांती घेतली नाही म्हणूनच हे सगळं होत आहे. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा राग होता जो माझ्या मनानच वेदना देत होता. ते डॉक्टरांना देण्यासाठी फीही नव्हती आणि मी विचार केला की मला परत जावं लागेल. पण अचानक एक तरुण मुलगी जी कदाचित नुकतीच डॉक्टर झाली होती माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात मदतीची चमक दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की आई मी तुमची मदत करेन, तुमचं ऑपरेशनही करून देईन. मला वाटतं की तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे. तिने मला आधार दिला आणि मी म्हटलं की फीची काळजी करू नका, मी तुमची मदत करेन. या जगात चांगले लोकही असतात. तिच्या चेहऱ्यावरूनच जाणवत होतं की ती खूप चांगली आणि मदतशील आहे. ती म्हणाली की तुमचं रूप माझ्या आईसारखं आहे म्हणूनच मी तुमची मदत करत आहे. तिच्या या शब्दांनी माझं मन हेलावून गेलं. मला जाणवलं की जगात अजूनही काही लोक आहेत जे कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात. मी तिला उत्तर दिलं की बाळा तुझे खूप खूप आभार, मला मदतीची खूप गरज होती. माझी अवस्था पाहून ती झटकन सर्व प्रक्रिया सुरू करू लागली. तिने मला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की ती शक्य ती सर्व मदत करेल. मला वाटत होतं की माझं नशीब एवढं वाईटही नाही तर कोण असे एखाद्याच्या मदतीला येईल. ती मला वारंवार पाहत होती, कधी हळूच हसत होती तर कधी पुन्हा माझ्याकडे पाहून काही विचार करत होती. मला माहीत नव्हतं की ती डॉक्टर आहे कारण ती खूपच लहान दिसत होती. कदाचित नुकतीच डॉक्टर झाली असावी. ती म्हणाली की मी आधी तुमचा अल्ट्रासाऊंड करेल. मी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये झोपले होते आणि त्या डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघत होते. माझं मन वेगाने धावत होतं की डॉक्टर जीने माझ्यावर एवढी कृपा केली आणि सहानुभूती दाखवली होती आता माझ्याजवळ उभी होती आणि म्हणत होती की आई मला वाटतं तुम्हाला पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. तुम्हाला खूप वेदना होत आहेत. कदाचित तुमच्या पोटात पथरी झाल्या आहेत किंवा काहीतरी चुकीचं झालं आहे. असं वाटत होतं की माझ्या स्थितीमुळे ती स्वतःच थोडीशी घाबरली होती. पण स्वतःला सावरत ती मला सांगत होती माझं नुकतंच ऑपरेशन झालं होतं आणि आता पुन्हा ऑपरेशन होणं ही काही साधी गोष्ट नव्हती. मी सहज म्हटले की हो ठीक आहे करा ऑपरेशन. हे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. मी तिच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण माझी चिंता वाढतच जात होती. मी पुन्हा हतबल होऊन विचारलं पण का? डॉक्टरांनी माझ्याकडे नजर वळवून शांतपणे उत्तर दिलं कारण जर तुमच्यामध्ये पथरी असेल तर ती तुमच्या जीवासाठी धोका ठरू शकते. मी तुम्हाला सुचवेन की तुमच्या कुटुंबियांना बोलवा जे तुमच्यासाठी इथे असतील. हे ऐकून माझ्या मनात एक वेदना आली. मी खूप हळू आवाजात उत्तर दिलं माझं कोणीच नाही. तिच्या डोळ्यात सहानुभूती स्पष्ट दिसत होती. पण मला ठाऊक होतं की माझ्या मुलींनी कधीच माझ्या परिस्थितीची काळजी केली नाही तर त्या माझ्या एवढ्या वेदना आणि आजारपणातही मला भेटायला आल्या नव्हत्या. आता त्या कशासाठी येतील आणि माझी मदत करतील? डॉक्टर पुन्हा म्हणाली आई तुमचा जीव धोक्यात आहे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज आहे. मी मनाच्या तळातून विचार करत उत्तर दिलं की डॉक्टर माझं एकच स्वप्न होतं ते म्हणजे माझी तीर्थयात्रा पूर्ण होणं. मी माझ्या मुलींचे लग्न करून दिले आहे. माझा नवरा या जगात नाही. आता जर मला काहीही झालं तरी मला काही फरक पडत नाही. डॉक्टरांनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना माझ्या मनातील हिंमत आणि देवावरचा विश्वास दिसला. तरीसुद्धा ती म्हणत होती तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचं असणं खूप महत्त्वाचं आहे. मी त्यांना सांगितलं की मला असं काही होऊ नये अशी माझी इच्छा आहे पण माझं जीवन आता पूर्णच झालं आहे. जरी मला काही झालं तरी माझी देवाकडे फक्त हीच प्रार्थना आहे की माझ्या श्रद्धेला कमी होऊ देऊ नको. हे म्हणताना माझ्या आत एक विचित्र ताकद जागृत झाली. मला माहीत होतं की जीवनात कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि माझ्या जीवनाच्या या टप्प्यावर मी तसाच निर्णय घेतला होता. कुठलाही माणूस सहजासहजी मरण इच्छा करत नाही. जोपर्यंत त्याच्याकडे जीवन असतं तोपर्यंत तो जगण्याचा प्रयत्न करतो.
मग परिस्थिती कितीही कठीण का असेना, माझ्यासोबत एवढं वाईटही घडलं नव्हतं. फक्त माझा नवरा या जगातून निघून गेला होता आणि त्यानंतर मी खूप संघर्ष करून माझ्या मुलींना मोठं केलं. लोकांच्या घरी काम करून त्यांना शिक्षण दिलं, त्यांचं लग्न लावलं आणि त्यांच्या संसारासाठी हुंडाही दिला. पण माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता जर जीवनाने मला धोका दिला आणि मी या जगातून निघून गेले तरी माझ्याकडे गमावण्यासाठी फारसं काही शिल्लक नव्हतं. मुली आता आपापल्या संसारात रमल्या होत्या. लग्नानंतर मुली आपल्या नवऱ्याचं अधिक ऐकतात आणि कधीकधी ते आईवडिलांना खटकतं. पण मला असं वाटतं की हे चांगलंच आहे. त्यांनी आपल्या नवऱ्याचं ऐकलं तरच त्यांचा संसार टिकेल. जर त्या आमचं ऐकून आमच्याकडेच राहिल्या असत्या तर त्याचा काही उपयोग झाला नसता. तरीही पुन्हा एकदा ऑपरेशन होणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण सध्या तरी मी या संकटातून बाहेर पडले होते की माझं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि जेव्हा मी रुग्णालयाच्या खोलीत शुद्धीवर आले तेव्हा मला जाणवलं की माझी तब्येत सुधारत आहे. अजूनही मला थोडासा त्रास होत होता, पण जेव्हा मी डॉक्टरांना माझ्या बाजूने येताना पाहिलं तेव्हा माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या. ती डॉक्टर माझ्याजवळ आली आणि मला एक खास बातमी सांगू लागली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू ती काहीतरी महत्त्वाचं सांगण्याची तयारी करत होती. ती म्हणाली की आई, तुमच्या पित्ताशयात आणि मूत्रपिंडात पथऱ्या होत्या आणि त्या पथऱ्या पिवळसर रंगाच्या होत्या. हे ऐकून माझ्या डोळ्यात विस्मयता दाटली. मी नेहमी असं ऐकलं होतं की पथऱ्या खूप त्रासदायक असतात, पण हे जाणवून मला धक्का बसला की माझ्या शरीरात इतकी धोकादायक गोष्ट होती. एक क्षणभरही मी शून्य झाले. ती पुढे म्हणाली की मानवी शरीरातून वेगवेगळ्या प्रकारच्या पथऱ्या निर्माण होतात. त्या आकाराने लहान असतात किंवा कधीकधी विचित्र रचनेच्या असतात. डॉक्टरांनी तीच गोष्ट पुढे चालू ठेवली. जेव्हा मी त्या पथऱ्यांना काढलं आणि त्यांचं निरीक्षण केलं तेव्हा मला धक्काच बसला. त्या पथऱ्या साध्या नव्हत्या, तर त्या सोनेरी तुकडे होते. तिचं काही चमकदार सोनेरी स्वरूपाचे तुकडे माझ्यासमोर ठेवले होते आणि म्हणाली की हे तुमच्या पित्ताशयातून आणि मूत्रपिंडातून बाहेर काढले आहेत. दिसायला जरी ते पथऱ्यासारखे वाटत असले तरी ते खरं सोनं आहे. हे ऐकून मला विश्वासच बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? मी अचंबित होऊन विचारलं. मला वाटत होतं की माझ्यासोबत असं काही घडायला नको होतं. डॉक्टर म्हणाली की आम्हाला माहीत नाही हे सगळं कसं झालं, पण हे तुमचं वैभव आहे. तिने ते सोनेरी तुकडे माझ्या हवाली केले आणि माझे हात थरथर कापू लागले. हा एक चमत्कारच होता. मी एक एक करून त्या सोनेरी तुकड्यांकडे पाहिलं. प्रत्येक तुकडा चमकत होता आणि माझ्या मनात आनंदाची लहर उमटली. वाटली हे खरंच एक चमत्कारच होता. डॉक्टर म्हणाली हे तुकडे एकूण 150 मिलीग्राम वजनाचे आहेत. मी पुन्हा त्यांच्याकडे बघत राहिले. मनात असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात अचानक काहीतरी अद्भुत घडलं आहे. आई, खूप मोठ्या प्रयत्नांनी तुमचं जीवन वाचवलं आहे. तिच्या या शब्दांनी माझ्या मनाला खूप मोठा दिलासा मिळाला. ती माझी खूप सेवा करत होती आणि माझ्या आरोग्याची काळजी घेतली होती. मी संकोचून तिला विचारलं, मी तुमची फीस कशी देऊ? हे सगळं कसं होईल? त्यावर तिने शांतपणे उत्तर दिलं की तुमची फी वगैरे सगळं मी आधीच पूर्ण केलं आहे. तुम्हाला याबद्दल काहीही चिंता करण्याची गरज नाही. मग ती म्हणाली की माझ्या सुट्टीची वेळ झाली आहे आणि मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाण्याची परवानगी घेतली आहे. हे ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले आणि विचारलं की तू मला तुझ्या घरी का नेत आहेस? तिचं उत्तर होतं, कारण मला वाटतं की तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही एकटे आहात आणि मी जाणते की तुमची तब्येत अजूनही पूर्णपणे ठीक नाही. माझ्यासाठी तिच्या घरी जाणं सहज सोपं नव्हतं. मी आधीच तिचा खूप मोठा उपकार घेतला होता, शिवाय मी तिला ओळखतही नव्हते. पण मग विचार केला की मी एकटी घरी कशी जाईल? माझ्या मुलींपैकी कोणीही आपल्या नवऱ्याला सोडून माझी सेवा करायला येणार नाहीत आणि त्यांचे नवरे त्यांना येऊही देणार नाहीत. त्यापेक्षा तिच्यासोबत जाणं उत्तम आहे. ती स्वतः मला नेण्याची तयारी दाखवत आहे, तर मला कोणतीही अडचण वाटू नये. ती मला जेव्हा तिच्या घरी घेऊन गेली तेव्हा मला जाणवलं की ती खरोखरच अचंबित करणारी स्त्री आहे. मात्र तिने मला सांगितलेली एक गोष्ट ऐकून मी थक्क झाले. तिने सांगितले की आई, तुमचं रूप माझ्या आईसारखं आहे आणि म्हणूनच मी ठरवलं की मी तुमची नेहमी मदत करीन. माझी आईसुद्धा तुमच्यासारखीच खूप धाडसी होती. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मला जाणवलं की तिने केवळ माझी मदत केली नाही तर मला स्वतःचं दुःख विसरण्याची संधीही दिली. मी तिला म्हणाले की तुझ्या या कृपेच्या मी तुझी कायम आभारी राहीन. तुझं खूप खूप धन्यवाद, मी म्हणाले. तर ती हसली आणि म्हणाली की हे सगळं माझ्याकडून नव्हतं तर तुमच्या धैर्याच्या, तुमच्या परीक्षेचा आणि तुमच्या देवावरील प्रचंड श्रद्धेचा परिणाम आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंगाला तोंड दिलं आहे, पण आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःला पुन्हा उभा करावं. पण आता हे सगळं जणू देवाकडून मिळालेली एक खास प्रसाद होता. हे माझ्या आयुष्याचं एक नवं वळण होतं. मी मनोमन देवाचे आभार मानले की त्याने या कठीण काळात माझी मदत केली आणि मला आनंदाचा एक अनमोल धडा दिला. देवाने माझ्यासाठी काहीतरी खास योजना आखली होती. हे केवळ सोनं नव्हतं तर माझ्या धैर्याचं आणि परीक्षांचा एक प्रतीक होतं. मी विचार केला की ही गोष्ट केवळ माझ्यासाठी नव्हती तर मला खात्री होती की देवाने मला या सोनेरी तुकड्यांच्या माध्यमातून हे दाखवून दिलं होतं की तो नेहमी माझ्यासोबत आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही. हे सोनं केवळ सोनं नव्हतं, हे माझ्या संयमाचं, बलिदानाचं आणि प्रार्थनेचं फळ होतं. मी डॉक्टरांचे आभार मानले आणि म्हटलं, जर तुला या सोन्यातून काही हिस्सा घ्यायचा असेल तर तू घे. तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. पण ती डॉक्टर हसत म्हणाली की नाही आई, तुमचे प्राण वाचले हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुमची सेवा करणे हे माझं कर्तव्य होतं. तिच्या या शब्दांनी मला अनोखी हिंमत मिळाली. मी पुन्हा मनोमन देवाचे आभार मानले कारण त्याने मला आणखी एक संधी दिली होती. काही दिवस आराम केल्यानंतर मी परत घरी आले. त्या डॉक्टर मुलीचे मी मनापासून आभार मानले. ती मला सोडायलाच तयार नव्हती, पण मी तिला सांगितलं की मी तुझ्यावर जास्त भार टाकू इच्छित नाही. ती म्हणाली की तुमची सेवा करून मला वाटलं जणू मी माझ्या आईची सेवा करत आहे. माझ्या आईनेही तिचं सोनं विकून मला डॉक्टर बनवलं आणि ती नेहमी मला यशस्वी होताना पाहण्याची इच्छा बाळगत होती. तिच्या या शब्दांनी माझं मन भारावून गेलं. ती मुलगी माझ्यासाठी फक्त डॉक्टर नव्हती तर देवाने पाठवलेला एक दूत होती, ज्याने मला पुन्हा जगण्याचा विश्वास दिला. डॉक्टर म्हणाली की माझी आई म्हणायची की जेव्हा तू डॉक्टरांचा कोट घालून घरातून बाहेर पडशील तेव्हा मी तुला बघत राहीन, जोपर्यंत तू माझ्या डोळ्याआड होत नाहीस, असं ती म्हणाली. पण नशीब फार कठीण असतं आई. जसे मी यशस्वी झाले मला समजलं की माझी आई या जगातून निघून गेली आहे. तिची तब्येत खूपच बिघडली होती, पण तिने मला काहीच सांगितलं नव्हतं कारण तिला माझ्या शिक्षणावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. आज जेव्हा मी डॉक्टरांचा कोट घालून बाहेर पडते तेव्हा मला पाहायला कोणीच नसतं, पण तुम्हाला पाहिलं तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. तुमचं रूप माझ्या आईसारखंच आहे आणि तुमची सेवा करून मला असं वाटलं जसं मी तिचीच सेवा केली. मी शिक्षणात इतके गुंतले होते की तिच्या अखेरच्या क्षणीसुद्धा तिची सेवा करू शकले नाही. हे सर्व झाल्यावर तिने मला घरी सोडलं. माझं मन आनंदाने भरून आलं कारण आयुष्यातल्या या नव्या सुरुवातीसह आता मला शांतपणे बसून जगण्याची संधी मिळाली होती. कारण आता माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती. जेव्हा माझ्या मुलींना हे सर्व गोष्टींबद्दल समजलं तेव्हा त्या खूपच आश्चर्यचकित झाल्या. त्या सगळ्या मला भेटायला यायचं म्हणत होत्या, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही इथे येण्याची काही गरज नाही. तुमच्या घरातच राहा, तुमच्या नवऱ्यांसोबत वेळ घालवा. मुली त्यांच्या घरात शोभून दिसतात, इथे येऊन काय करणार. माझ्या मनात एक दुःख आणि रागही होता, त्यामुळे मी असं काही बोलून गेले. मला जाणवत होतं की माझ्या मुलींसाठी ही मोठी धक्का देणारी गोष्ट होती कारण त्यांनी मला एकटं सोडलं होतं, पण माझ्या मनात एक वेगळी शांतता होती. मी माझं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी तयार होते. मी विचार केला की माझ्या आयुष्यात मी अनेक स्वप्न पूर्ण केली आहेत आणि आता हा वेळ फक्त स्वतःसाठी जगण्याचा आहे. हे सगळं झाल्यावरही मी माझ्या देवाचे आभार मानायला विसरले नाही. त्याने मला इतकं काही दिलं होतं आणि सगळ्या कठीण काळात मला सांभाळले होते. माझ्या आयुष्यात आता आनंदाचा एक नवा अध्याय सुरू झाला होता. माझी ही कथा सांगण्यामागचा उद्देश वेगळा होता. मी माझ्या आयुष्यात खूप काही केलं. माझ्या मुलींसाठी माझ्या सर्व सुखांचा त्याग केला. स्वतःला संपवलं त्यांना आनंदात ठेवण्यासाठी. जे काही शक्य होतं ते सगळं केलं.
पण जेव्हा मी आजारी होते, मला खरोखर मदतीची गरज होती, तेव्हा त्या मुली ज्यांच्यासाठी मी माझं सगळं आयुष्य समर्पित केलं त्या माझ्या मदतीसाठी आल्याच नाहीत. हे आठवून माझ्या मनाला खूप दुःख झालं. जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा त्या माझ्या घराकडे धावत येत होत्या, पण जेव्हा मला संकटात त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी माझी काळजीसुद्धा घेतली नाही. अशा मुलींना ज्या फक्त स्वार्थासाठीच येतात, स्वतःपासून दूर ठेवणेच योग्य आहे. माझ्या अनुभवाने मला जाणवलं की प्रेम आणि बलिदानाचा काहीही अर्थ राहत नाही, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांच्या मनात फक्त संपत्तीची भूक असते. म्हणून मी ठरवलं की माझी ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कदाचित माझी ही गोष्ट इतरांसाठी एक धडा ठरू शकेल. स्वतःची किंमत ओळखा. तुमचं प्रेम आणि त्याग फक्त त्या लोकांसाठीच करा जे त्यांची खरंच कदर करतात, आणि अशा लोकांपासून दूर राहा जे फक्त त्यांच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत राहतात. आज मी ठाम निर्णय घेतला आहे की मी माझ्या आनंदासाठीच जगेन. अशा स्वार्थी लोकांपासून दूर राहीन जे फक्त पैशांच्या मागे आहेत. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये.